माझी शिकवलेली 3 या आहेत माणसा. हो राहते माझी न झाली तुझी मामी सुटली का बघ. उठवा उठवा 10 वाजले 10. उठवा राधे 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 10 वाजले 10. काय आता जेवणाची सोय काय केलेली आहे ते दाखवत आहे. तर काय चाललंय. चिकन. अच्छा इकडे बघू शकताय यांचं वेज चालू आहे आता. मटणाची सोय केलेली आहे आत्याच नाही बघू शकताय. इकडं इकडे येऊ कोणला मामाला मम्मीला. तिकडे बघू शकता सगळं चालू आहे. हे पनीर पनीर पण टाकतो. वा बाई फुल सोय आहे फुल. मागं जाऊ काय तिकडं का सकाळी जेवायला बसली. आम्ही चाललेलो तर फिरायला सगळी जण. हे बघू शकता आमची टीम. आता चला जाऊया फिरून येऊया कटाला करायचं. काहीच तरी आता झोलण्यावर बसली आहे. ते इजा झोलला तर मी मागून घेणार आहे. ते तुझा बचका बचका नाच रे तुझी पिली 4 रे 4च आहेत जा तिथं. बाई कोण बघतोय खेळाशी म्हटलं मग बघतो. थांब आता चलो 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 बच्चा बैठी जल्दी चलो 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 आपका टाइम खत्म हो गया. चला ठेवून घरी नाही ग खरंच. मी पण मग ये बस मी ना एक साईडची लावून तो नको नक्की मी जाऊ एकटे ना मी पण येतो. त्यांच्या ते येतील मनाला रस्ता माहिती. ए थांब तू नको अशी काय वाकली. पण तिला ना चक्कर आहे घाबरते ती घाबरट आहे का. तीच बदक का पाहिजे तुला. बस झालं बस झालं संपलं पैसे. थांबूला उतर चल जिया जास्त झालं उतर उतरा. तिकडून कुठून ये उलटी उतरायला जाते येडी. या आदलल का समाज. मामा गेलं मामा गेलं उतर उतर. मामाला शोधा चला मामाला शोधू चला. ते बघ मामा दिसत. हा हॅलो काय हा अच्छा हा मग कुठं जायचं. सांची कुठे जायचं. जाऊ ना. अच्छा असं आहे का. हा येतं येतं ना. हॅलो ठेवला पकवा पकवी चालू आहे इथं. खत्री त्यामुळे 2 हाताला 2. आम्ही शेट माणसांसारखी जायचो. राहू दे आपल्याला नाही काय. चला त्या घरी जाऊया. दीदी आणि जान्हवी बांधली तो पागते तिचा ना जान्हवीचा काकाच. हा या 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 शिरवणे नेरुल गावांची माणसा नाही पाहुणी नाही ते रहिवासी आहेत आणि आपण पाहुणे आहोत. शी 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 शी
एवढं पण आतमध्ये नको घुसू. आता आम्ही जायला निघालेलो आहोत सगळी घरी. आज आमचे दोन टीम मेंबर्स घरी थांबले कारण की आमचे एक टीम मेंबरला बरं निघाले ते म्हणून. चला जाऊया. ही जी छोटी बहिणी आहे ती मी फिरतो, छोटी बहिणीला तापले नाही फिरतं, खुशाल फिरतं. थांबायचा तिच्याजवळ तसं नाही ना जिया, ना थांबायचं का. तर चला गाईस आता आपण तिकडे बसल्यावली दाखवतो तुम्हाला. गाईस इथे आमची शॉपिंग बघू शकताय, दाखव. तर बघू शकता एवढं सगळं घेतलेलं आहे या मम्मीने. आणि चला तर आता आपण काय घेतोय ते बघूया. गाईस खाली पान झाला, एक शप्प सांगतो मी, मला पान अजिबात नाही आवडला. चला गाईस गर्दी बघू शकतात. आज सुद्धा गर्दी खूप आहे कारण की आता उद्याचा दिवस आहे लास्टचा, म्हणून आज गर्दी जास्त आहे. फुकट जायचं तिकडे. बाई मम्मी कुठे? आत्याचं दिसलं, मम्मीचं कुठे? गाईस मम्मी हरवली, मम्मीचा मोबाईल पण नाही. गाईस मम्मी सापडली. कुठं हरवली होती तू? तर चला स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. रंगदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता, कुलदेवता तसेच गणराज, नटराज आणि भरभरून आशीर्वाद देण्यासाठी जमलेले तुम्ही तमाम मायबाप रसिक आहात. तर महाराष्ट्राचा देवा तुझ्या दारी आलो, गुणगान गाया, तुझ्या मानसाचा जन्म जाई वाया. हे देवा दिली हाक उद्धार कराया, आभाळाची छाया तुझी, समुद्राची माया. मोरया 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 पखवाज देता वाज झनन झनकार लेऊनी स्त्री रूप भुलवी नटरंग नटरंग नटरंग.
त्याच राधेच्या आणि कृष्णाच्या पवित्र निर्मळ निर्व्याज प्रेमाची पोच पावते देणारी सादर करतोय ही गवळण. काय सांगतात संतांचे संस्कार? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटीवरी ठेवून या. तुळशी हार गळा कास्य पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपदी श्रवणी, कंठी कौस्तुभ म्हणे विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडी. हे संतांचे संस्कार आहेत. हे संस्कार संतांनी या महाराष्ट्राला दिले. हा महाराष्ट्र सुसंस्कृत आणि सुदृढ केला या सर्व संतांच्या.
अश्विन कांबळे सुपरस्टार कलाकृत नाट्य सादर करणारा पाटील विद्यमान नगरसेविका पूनमताई पाटील यांचं आगमन झाले, त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या वाजवूयात, त्यांचं जोरदार टाळ्याने स्वागत करूयात. अश्विक, तुझ्या लोकप्रियतेविषयी बोलायची गरज नाही, जरा इकडे बघ, इकडे बघ. मला वाटतं आणखीन थोड्या वेळानंतर मागे पण पब्लिक असेल आणि कदाचित स्टॉलवाले तुझ्या नावाने बोटं मोडत असतील. नाही नाही, कार्यक्रम झाल्यानंतर ते स्टॉलला भेटी देणारच आहेत, त्याच्या आधीच भेटी दिलेल्या आहेत. अश्विक बद्दल काहीही खरंच सांगायची गरज नाही, त्याच्या सौंदर्याबद्दल तर कौतुक करण्याची गरज नाही. म्हणजे भल्या भल्या सौंदर्यवतींना जळफळाट होईल, जलसी होईल असं सौंदर्य लाभलेला आमचा मित्र अश्विक कामते, एकदा जोरदार टाळ्या वाजवतात. आणि सौंदर्याची खरंच कौतुक करण्याची गरज नाही. त्याला जो पुरस्कार मिळालेला आहे त्या पुरस्काराचं नावच आहे बालगंधर्व पुरस्कार. आणखीन एक कौतुकाची गोष्ट सांगावीशी वाटते. एक नवी मुंबईकर म्हणून मला असलेलं अभिमान म्हणजे अश्विकने या लावणीच्या विश्वासावर आपल्या नवी मुंबईचं नाव भारतातच नव्हे तर 7 समुद्रापल्याड पोहोचवलेलं आहे. दुबई म्हणजे बऱ्याच देशांमध्ये त्यांनी कार्यक्रम केले, पण मला दुबईचं विशेष सांगावंसं वाटेल. जगातली सगळ्यात उंच इमारत दुबई मधली बुर्ज खलिफा 164 मजल्यांची ती इमारत आहे. म्हणजे जगातली सगळ्यात मोठी उंची आहे ती, जगातला सगळ्यात मोठा कळस आहे तो. तिथे गेल्यानंतर आपण फार फार तर सेल्फी काढू शकू किंवा लावणी सादर केल्याने त्या बिल्डिंगची आणखीन उंची वाढवली. धन्यवाद धन्यवाद. कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत नमस्कार. आपल्या नवी मुंबईचा आवाज केवढा हवा, एकदा जोरदार टाळ्या. जसं नववर्षाचं स्वागत करताना खुणीतात त्या कळ्या, जसं नववर्षाचं स्वागत करताना खुणीतात त्या कळ्या, आणि आम्हा कलाकारांना हव्या असतं तुमच्या रसिकांच्या जोरदार जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. आपल्या सगळ्यांचे लाडके सूत्रसंचालक एकदा विकासासाठी त्या जोरदार टाळ्या होऊन जाऊयात. कारण कार्यक्रम आम्ही कलाकार सादर करत जरी असलो तरी त्याचं गुंफून ठेवण्याचं काम हा निवेदक करत असतो, आणि त्यासाठी खरंच खूप झालं. थँक्यू सो मच. आणि जसं तुम्ही बघितलं असेलच माझं परत कमबॅक झालं, सो थँक्यू सो मच. परिवारातच मी आहे आणि परिवारातलाच भाग आहे. गेली कित्येक वर्ष ह्या आगरी कोळी महोत्सवामध्ये डान्स करून आणि सुरुवातीपासून मी या महोत्सवापासून नाचतो आहे, सो खूप आनंद होतो यासाठी. जनरली म्हणतात जिथे पिकतं तिथे विकत नाही, पण मला आज कळालं जिथे पिकतं तिकडे खरंच खूप मोठ्या संख्येने विकलं जातं. सो थँक्यू सो मच. माननीय नामदेवदादा भगत आत्याच्याकडून आईस्क्रीम पार्टी झालेली आहे तशी, आणि आता चला घरी जाऊया आपण, कारण की खूप वेळ झालेला आहे आपल्याला. बघा इकडे बघा, इकडे बघा, हातान बघा काय मामा काय फक्त आता जेवण करून घेऊया, नंतर होते आमचा तापलेला माणूस बघा. कमी घुसले अजून घुस त्याच्यान घुस आखीचा त्याच्या शिरातमध्ये. तर सकाळी 9:30 वाजता घरी आलोय आम्ही, आणि आता वाजले संध्याकाळचे 5:45 वाजलेत, आणि मी आता ज्ञानूला घेऊन वरती फिरायला आले आमच्या ब्रिजवरती. तर गाईस, तर ज्ञानूला तिकडून चालत आणलाय, तिकडून आमच्याकडून चालत आणलाय, आणि आता इथं आलाय दमलाय. आणि आता बघा उचलायला सांगितलं का, ये उचल, ये तुला उचलता. अरे पडला, उचलला. आता आता काय सांगतो, आता काहीच कॅमेरा चालू झालं, रिएक्शनच नाही तिनं. काय काय सांगतो दीदीला आता, आता उचलला ना. दीदी पण दमली ना, दीदी दमली ना आता.
इकडं गाईस असंच करतोय हो गाईस, लाडी गोडी गोडी लाडी चालायला ना मागणार, पण हे बोललो काही येतं हा गाईस. आता एकट्याला सोडला ना ते कुठंच नाही. बघा हे बघा, चले ये माग ये. हे बघा गाईस रस्ते अख्खी सुटलेली आहे त्याची, त्याला कुठं पण जायला चान्स आहे, पण तो नाही जाणार. कारण की आता मिनी ना त्याच्याजवळ कमीत कमी त्याला आता 2 महिने झाले आणि 2 महिन्यांना तो फुल्ली आता थोडा ट्रेंड झालेला आहे. तर ये बोललो काय येतो सोबत, चल नॅनू नॅनू या. तर गाईस दम लागला वरती येता येता आणि काल खूप मजा केली आम्ही. तुम्ही बघितलाच असेल ब्लॉग. इकडे बघा गाई त्याला चालायला कडाला आले. मग येतं कशाला बरोबर, चल हा ये 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 दीदी घेतं, ये दीदी घेतं, ये दीदी घेतं. चालायला कडाला कसं उचलून घ्यायचं काय, तर तिथं बांधते. अरे थांब, तोंडाला हात घालतात ना माझे. तर काहीच तिथं बांधते आणि आता ब्लॉग एंड करते आणि एडिट करते ब्लॉग बसून तिथं. थांब नॅनू गाय तसं ये, याची चिन्हच नाही खपत. खाली तर नक्की लागतं म्हणजे. ये इकडं आईचं आता या कट्ट्यावरती बसते आणि आजचा ब्लॉग आपला एंड करते. आजचा ब्लॉग काय वाटला, कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यावरती नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज, लव यू ऑल. आणि एवढं सपोर्ट आणि प्रेम दाखवायसाठी थँक्यू 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 सो मच. बाय बाय गाईज. याची मस्ती बघा बघा, मच्छी मस्ती 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 असं. चला याचं असं चालू असेल. तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा आणि चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा. लवकर सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला असे ब्लॉग इथेच बघायला भेटणार आहेत आणि या कातोऱ्याला पण इथेच बघायला भेटणार आहे. कातकरी ए कातकरी बघा नुसता ढेंगा शिकतो गाईस. आणि न्यू कॅट रिव्हील पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की आपल्या जवळ याचं केसच खूप घालतात. तर आपण न्यू कॅट आणलेली आहे. जर तिचा रिव्हील पाहिजे असेल तर कमेंट करा लवकर की न्यू कॅट रिव्हील कर. तर आपण तिची सुद्धा एक व्हिडिओ टाकू यूट्यूबवरती. इकडे बघा नॅनू. आणि नॅनूला आणि कोकोला खूप राग आलेला, कारण की आम्ही न्यू कॅट आणले. इथे इथं इथे 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 इकडे बघा इथे. हा असा गाईस बोललो ना, ट्रेन झाले. नाच करते काय नाही नॅनू, नाच करते काय, यावंच लागतं. कच्चू कच्चू. आता लूक बघा एवढे भारी भारी देईल ना, त्याचं काहीच 2-3 फोटो काढते. पाखरू ही पाखरू 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 काहीच गाडीला खूप घाबरतं हा. आणि घरात खूप लाडला आहे हा. शाणा आहे का शाणी आहे समजायला मार्ग नाही. लालो इकडे बघ इकडं. आता मी इकडे आलोय आणि नॅनूला आपण ती तशी सोडलंय. आता यो आवाज देईल फक्त 2 मिनिटं थांबा. काय काय झाला, तू पण येता. हा काही आवाज बघा का ती जोडून देत येत तू. काय झाला काय आला कात करे. बघितलं गाईस, खूप प्रेम, अप्रतिम प्रेम. असा प्रेम करणारं भेटायला पाहिजे ना कोणतरी. बाई फिदा, माझी माजरी मम्मी फिदा हाय ना गाटू. काय झाला काय आला. दीदी टाकून दिली बच्चाला दीदी टाकून दिली. सॉरी. तर कॉल आला होता आणि आपला कॅमेरा बंद झाला होता. आता नॅनूचं चालू बघा. इथं अशी बसल्या मी आणि हा म्हणजे राहता ना त्याला रावच नाही, नुसतं चोलायला सांगतं. असं राहता इथंशी डोका ठेवलेला निघून पाणी वाजून झोपलेला. खूप मजा आली, मला खूप आनंद झाला. किती क्यूट. गाईज मी न्यू कॅट आणले. जर रिव्हील पाहिजे असेल नक्की कमेंट करा. मी वेटिंगवरती आहे तुमच्या कमेंटचा. आणि जर तुम्हाला न्यू आपली कॅट बघायची असेल तर भरभरून प्रेम द्या व्हिडिओला आणि कमेंट करायला विसरू नका. आणि लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघा, लव यू ऑल.